त्यानंतर मित्रांनो आम्ही निघालो होतो घरी यायला, पण आरवी काही तिच्या मामाच्या घरून यायला नव्हती म्हणत आणि आम्ही तिला खोटं सांगितलं की आपल्याला हॉटेलला जायचं आहे. पण खरंच तिला हॉटेलला घेऊन आलतो आणि तिथे तिला किंडर जॉय घेऊन दिलं. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, काल रात्री आम्ही गेलो होतो गोंधळातून येत आम्हाला 12-1 वाजला. तेव्हा आम्ही मुक्काम सासरवाड्यालाच केला, म्हणजे माझ्या सासरवाड्यालाच केला. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता घरी आलो तर मम्मी ते नव्हते घरी. मम्मी ते जायला होते लग्नाला, म्हणजे अतिशय जवळचं लग्न होतं. त्यामुळे मित्रांनो मला पण आज काही व्हिडिओ शूट करायला जास्त काही टाइम नाही भेटला, म्हणून म्हणलं की तुमच्यासोबत थोडंसं बोलू एखाद्या विषयावर. बराच विचार केला, म्हणलं काय बोलावं. तर बरेचसे असे माझे मित्र आहे, म्हणजे तुम्ही जे माझे व्हिडिओ पाहते, मी तुम्हाला दररोज विचारतो की तुमचा आजचा दिवस चांगला जावं किंवा चांगला गेला. तर आज तर तुमचा दिवस चांगला जात असेल, पण बऱ्याचशा काही मित्रांचा दिवस जो आहे तो चांगला नसेल जात. कारण की प्रत्येकाचा दिवस चांगला जाईल याची काही शाश्वती नाही. आज कोणाचा चांगला किंवा उद्या कोणाचा खराब हे चालूच राहणार. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, दिवस चांगला जाऊ किंवा खराब जाऊ, संध्याकाळची झोप ही शांत घेत जा. कोणत्याही गोष्टीचं वजं आपल्या विचारात न ठेवता शांतपणे गाढ झोपत जा आणि दररोजची सुरुवात सकाळची पूर्ण ऊर्जेने करीत जा. मला माहिती आहे मी जे बोलतोय हे एवढं सोपं नाही तसं पाहायला गेलं तर, कारण की ओझं म्हटल्यावर शेवट ते ओझंच राहतं. ते बी विचारांवर मांडल्यावर त्याचं अवघडच आहे. त्याला एवढ्या शब्दात तरी कामं नाही करता येऊ शकत आपल्याला. त्यामुळे एवढं समजा, आयुष्यात आपले वर्ष फक्त 100 वर्ष द्यावाला, त्याच्यात कोण किती वर्ष जगत याच्यात काय भरोसा नाही. आणि हे जग जे आहे हे किती अनंत काळापासून या अस्तित्वात आहे याची पण आपल्याला काही कल्पना नाही. त्याच्यामध्ये फक्त आपलं 100 वर्ष एकदम छोटंसं आयुष्य दिलं द्यावं. आणि आयुष्यात येऊन जर ओझं जर घ्यायचं असेल तर मग त्याचा काय उपयोग नाही. भले ओझं जर असलं तर त्याला त्यापेक्षा छोटी पदवी द्या आणि जाऊ द्या. मनावर काय ओझं घेऊ नका, मनावर काय टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही सासुरवाडीला मुक्काम केला होता माझ्यावाल्या रुंडाच्या घडी. चप्पल घातली बाबा बाहेर. पाय चप्पल नाही तुझ्या? तुझी चप्पल कुठे मग? चल मग काढावं. मग चाल मग. चप्पल नाही आणली तुम्ही? मी आणली. दिवानी में दिवानी. कोणाच्या घरी आलोय आपण? त्यानंतर मित्रांनो आम्ही निघालो होतो घरी यायला, पण आरवी काही तिच्या मामाच्या घरून यायला नव्हती म्हणत आणि आम्ही तिला खोटं सांगितलं की आपल्याला हॉटेलला जायचं आहे. पण खरंच तिला हॉटेलला घेऊन आलतो आणि तिथे तिला किंडर जॉय घेऊन दिलं. मित्रांनो मी आलो घरी, मम्मी ते गेले लग्नाला, घरी एकटोच. काल ऊसाच्या मुळ्या संपल्या होत्या, त्याच्यामुळे आज थोड्या ऊसाच्या मुळ्या द्यावं लागतील आणि रस्त्यांची दुकान द्यावं लागणार उघडं करून. तर मित्रांनो माझे ऊसधून झाले, तेवढे ऊस धुतले एक महिन्यात घालून देऊ, जेणेकरून खराब नाही होणार कधी. त्यानंतर मित्रांनो आरही दुपारची झोपेल होती, म्हणून म्हणलो काही आवाज न करता आपण मस्तपैकी कैरी कापून खाऊ. कारण की थोडा जरी आवाज झाला तर लगेच ती उठल. आणि कैरी कापायला मी चाकू वगैरे घेऊन बसलो होतो, मीठसुद्धा, कारण की कैरीवर वरती मीठ टाकून तिला खायची मजाच वेगळी असते म्हणून. आणि तिच्या मस्तपैकी बारीक बारीक खापा केला, वरतून मीठ टाकून दिलं आणि दुकानात बसून एक एक खाले. काय खातोय आपण? केक खातोय. कुठून आणला हा? हॉटेलवरून. काय नाही का? थँक्यू. बा काय करते? काय करते? माती नाही खात? मातीमध्ये खाऊ नको बरं का?